राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरेंनी राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाबाबत मला आधीच माहिती होती असे काल पहिल्यांदाच जाहीरपणे मान्य केले। एबीपी माझाच्या पॉडकास्टमध्ये या संदर्भात तटकरेंनी वक्तव्य केलं होतं। मात्र आपल्या राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाला कधीच विरोध नव्हता असे तटकरेंनी म्हटलंय। तटकरेंच्या याच विधानावर आता शरद पवारांच्या राष्ट्रवादी पक्षाकडूनही प्रतिक्रिया येऊ लागल्यात। शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदेंनी विलीनीकरणाबाबत अजित पवारांनीही चर्चा केली होती असं म्हटलंय। विलीनीकरणाची चर्चा जाहीर करणं याचा अर्थ की आता दादा गेलेत आणि विलीनीकरण थांबलं तर आता विलीनीकरण नंतर होईल याचा आता विलीनीकरणाच्या नंतरचं सिनारिओ टोटल बदलतो। आता म्हणजे माझा काय त्याला विरोध होता अशाला काय भाग नाही। मला त्या गोष्टीची अगोदर माहिती होतीच। दादाने सांगितलं होती आता कोणी काय म्हणाले मला माहिती होतं की नाही। जी अजितदादांच्यावर झालेली चर्चा होती ज्याला ते नाकारत काही लोक होती, परंतु आता त्यांनी इनडायरेक्टली सगळ्यांनी मान्य पण केलेलं की ही चर्चा झाली होती का तर झाली होती। आता यामध्ये आम्ही त्या चर्चेसाठी राजकारण करतो असं जे सांगितलं जात होतं ते मला वाटतं आता ते त्यांनी मान्य केल्यामुळे हा विषय आता त्यांनी स्वतःहून सांगितलं की ही चर्चा झाली होती। त्या चर्चेमध्ये आता त्यांनी खुलासा केला असेल तर मला वाटतं की तो खुलासा त्यांनी केला। आता तो चर्चेला विषय आला का मला कळत नाही, त्यामध्ये काय वेगळ्या प्रकारचं राजकारण आहे का त्याची मला कल्पना नाही, परंतु मला वाटतं यामुळे कार्यकर्त्यामध्ये आणि पक्षामध्ये संभ्रम निर्माण होतो। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।